गीतेश म्हात्रे आणि मनीष भोईर अशी ही सलामीवीर जोडी. अक्षय म्हात्रे यांनी यायचा आहे. मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. आपल्याला ट्रॉफी घ्यायची आहे. डावाला सुरुवात होत आहे. पहिला चेंडू मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न गीतेश म्हात्रे यांचा आणि ते अडखळत का होईना पहिली धाव पहिल्या चेंडूवर घेतली आहे. अनिकेत म्हात्रे पहिलं षटक घेऊन जात आहेत. पहिला चेंडूचा खेळ झालेला आहे. विनीत राऊत यांनी यायचं आहे. कॅच घेतल्याबद्दल 200चा रोख पारितोषिक आपल्याला मिळणार आहे. त्या पारितोषिकाचा स्वीकार करायचा आहे. तसेच अक्षय म्हात्रे मॅन ऑफ द मॅच आपल्याला ट्रॉफी स्वीकारायची आहे. हा दुसरा चेंडू मोठा प्रहार मिड ऑफच्या दिशेने चेंडू उंचावर गेलेला आहे. मात्र हा सेफ शॉट आहे. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न ती देखील पूर्ण. अशा रीतीने चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय या मैदानावर. विश्वनाथ राऊत यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅच चा ट्रॉफी आणि एक टी शर्ट अक्षय म्हात्रे यास प्रदान केले जाणार आहे. दरम्यान सामन्यामध्ये पाहूया चांगला चेंडू अनिकेत यांचा. निर्धाव चेंडू जातोय आणि मनीष भोईर यांना काही जमलेला नाही. दरम्यान षटकातील 3 चेंडूचा खेळ झालेला आहे आणि 3 धावा या फलकावर लागलेल्या आहेत. साई गणेश 11 संघाच्या पुढचा चेंडू मोठा फटका कव्हरच्या दिशेने. पुन्हा एकदा झेल टिपण्याची संधी होती मात्र झेल काही टिपता आलेला नाही आणि दरम्यानच्या काळात 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावेनेशी धावसंख्या पोहोचते 5. हार्दिक राऊत याने जर झेल टिपला तर यज्ञेश राऊत कडून रोख 200 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. या संधीचा त्याने नक्कीच लाभ घ्यायचा आहे. पुढचा चेंडू अनिकेत याचा मनीष साठी. चेंडू जाते पॉइंटच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण होईल. एक धाव पळून काढण्यात यश मिळतंय. धावसंख्या पोहोचते 6 वर. अतिशय सावध सुरुवात आहे ती साई गणेश 11 संघाची. कुठलाही मोठा फटका अजूनपर्यंत मारण्यामध्ये फलंदाजांना यश काही मिळवून देत नाहीत अनिकेत. षटकातील शेवटचा चेंडू. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न गीतेश यांचा. मात्र चेंडू मिड ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे. एकच धाव मिळत आहे. अशा प्रकारे पहिल्या षटकाची होते समाप्ती अनिकेत यांच्या आणि साई गणेश 11 संघ पोहोचतोय 7 धावांवर. कुठलाही गडी बाद करण्याची संधी काही या गोलंदाजाला मिळालेली नाही. दरम्यान महिला कक्षामध्ये महिलांचं आगमन झालेलं आहे. आयोजन समितीतर्फे आपलं खूप खूप सहर्ष स्वागत. डावातील दुसऱ्या षटकाला होतोय प्रारंभ. गीतेश म्हात्रे. धावसंख्या 7 धावसंख्या 7 झालेली आहे. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. गोलंदाज येतोय रिंकेश. तेज तर्रार असा गोलंदाज रिंकेश. बघूया आपल्या संघासाठी काय योगदान करतोय. गीतेश मात्र आक्रमक फटक्यांच्या मूडमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कारण 3 षटकांचा सामना आहे आणि दुसरं आणि तिसरं हे हाणामारीचं षटक म्हणून ओळखलं जातं. पहिला चेंडू उलटा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने फटकावलेला चेंडू सीमारेषेवर. बघूया चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. मात्र 2 धावा काही वाचवू शकले नाहीत आणि या 2 धावेनेशी धावसंख्या 9 वर पोहोचते. रिंकेश एक वेगवान गोलंदाज मात्र त्याच्या समोर अनुभवी असा फलंदाज आपण पाहतोय गीतेश म्हात्रेच्या रूपाने. 3 षटकामध्ये जास्तीत जास्त धावसंख्या उभारण्याचे लक्ष्य मनाशी ठाम निश्चय केलेला आहे या फलंदाजाने. दुसरा चेंडू घेऊन जातोय रिंकेश. पुन्हा एकदा मोठा खोलवर टप्प्याचा चेंडू. थोडासा ऑफस्टमच्या बाहेर जाणारा चेंडू. चेंडू जातोय निर्धाव. यष्टीरक्षक आपली कामगिरी चोख पार पाडत आहेत. प्रत्येक निर्धाव चेंडू मागे गोलंदाज नक्कीच आत्मविश्वास प्राप्त करतोय आणि आपल्या गोलंदाजीमध्ये जास्तीत जास्त सुधारणा कशी होईल. योग्य टप्पा, योग्य दिशा आणि योग्य वेग याचा सुरेख असा संगम ते साध्य करतील. पुढचा चेंडू अप्रतिम चेंडू.
इथे मात्र यष्टीरक्षक थोडेसे चुकतायत आणि त्याचा परिणाम म्हणजे एक धाव पळून काढण्यात यश मिळते या जोडीला. धावसंख्या पोहोचते 10 वर. आतापर्यंत 1.5 षटक हे टाकलं गेलेलं आहे. या 1.5 षटकामध्ये 10 धावा ह्या फलकावर लागलेल्या आहेत. गडी बाद करण्याची किमया साध्य करता येत नाही अजूनपर्यंत गोलंदाजांना. बघूया पुढचा चेंडू असेल चौथा आणि लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू निश्चितच स्क्वेअर चेंडू म्हणून घोषित होतोय. एक अवांतर धाव ही साई गणेश 11 संघाच्या खात्यामध्ये जमा होत आहे आणि धावसंख्या पोहोचते 11. पुन्हा एकदा रिंकेश तयार. समोर आहे मनीष. मनीष याला नक्कीच खांदे सरसावावे लागणार आहेत. मोठे फटके मारावे लागणार आहेत. संघासाठी योगदान द्यायचं आहे. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झालेला आहे मात्र इथे पॉइंटच्या दिशेने थोडासा कॅच सुटतोय. एक धाव पळून काढण्यात. धावसंख्या पोहोचते 12 वर. अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 5व्या चेंडूसाठी गीतेश सज्ज आहेत. आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू थर्डमॅनच्या दिशेने जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे आणि एकच धाव मिळते. फक्त एकेरी आणि दुहेरी धावांवर समाधान मानावं लागत आहेत साई गणेश 11 संघाला. धावसंख्या पोहोचते 13 वर. आजच्या दिवसामध्ये अतिशय चुरशीचे सामने आपण पाहतोय सकाळपासून. शेवटचा चेंडू मोठा फटका. चेंडू जातोय पॉइंटच्या दिशेने. इथे मात्र गच्चाळ कामगिरी आणि त्याचा परिणाम भोगावा लागतो साई गणेश संघाला. कमी किती आहे संघाला. साई गणेश 11 संघाच्या 17 धावा या फलकावर लागलेल्या आहेत 2 षटकाच्या समाप्तीनंतर. आता मात्र तिसरं षटक हे अंतिम षटक पहिल्या डावातील टाकला जाणार आहे आणि गोलंदाजी मार्क गोलंदाजीसाठी बघूया कर्णधार योगेश किणी हे अंतिम षटक टाकतील. गीतेश ही सलामीवीर जोडी मात्र टिचून फलंदाजी करताना दिसते. एकही फलंदाज बाद करण्याची किमया कुठल्याही गोलंदाजाला अजूनपर्यंत साध्य करता आलेली नाही. बघूया आता योगेश किणी काय करतात शेवटच्या षटकामध्ये. पहिलाच चेंडू अप्रतिम चेंडू हाताळलेला आहे. अगदी कमी वेगाचा चेंडू. गीतेश मात्र इथे साप फसलेले आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. हाणामारीचं षटक आहे. मोठ्या फटक्यांशिवाय गत्यंतर नाही आणि त्याचाच प्रयत्न होता मात्र योगेश याने चपळाईने कमालीचा मंद गतीचा चेंडू टाकून पहिला चेंडू निर्धार मिळवलेला आहे. बघूया आता उरलेल्या 5 चेंडूवर किती जास्तीत जास्त धावा आणि किती मोठे फटके पाहायला मिळतील. दुसरा चेंडू गीतेशसाठी. पुन्हा एकदा मोठा फटका. मिड विकेट सीमारेषेच्या वरून चेंडू जातोय. मला तरी वाटते सीमारेषेवर चांगलं क्षेत्ररक्षण आणि षटकार. पंचांचे दोन्ही हात वरती. एक उत्तुंग षटकार गीतेश म्हात्रे यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. 6 धावा. ठीक आहे पुन्हा एकदा थोडीशी हरकत आहे. पंचांनी इथे चेक करण्यासाठी आमचे डिजिटल स्कोरर यांना पाचारण करण्यात आलेलं आहे. थोडंसं संशयास्पद हा निर्णय होता कारण अतिशय सीमारेषेला अगदी लागूनच हा झेल टिपण्याचा प्रयत्न झाला होता. बघूया या चेंडूवर नक्कीच या निर्णयावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत. नक्की कोणाचं नुकसान होत आहे. अगदी बारीक पद्धतीने निरीक्षण चालू आहे.
पुन्हा एकदा पंच सुद्धा आलेले आहेत. सखोल निरीक्षण होत आहे. ॲक्शन रिप्ले चेक केला जातोय. जिथे कमी तिथे आम्ही विरुद्ध साई गणेश 11 संघ. आणि हा षटकार वाचलेला आहे आणि फक्त 2 धावा या साई गणेश 11 संघाला मिळत आहेत. नक्कीच कौतुक करावं लागेल सीमारेषेवरील क्षेत्ररक्षकाचं. समीर, खूप खूप कौतुक. जबरदस्त असा क्षेत्ररक्षकाचा नमुना दाखवलेला आहे आणि एक जवळजवळ 4 धावांचा बचाव केलेला आहे. यानंतर योगेश. पुन्हा एकदा निर्णयासाठी थोडंसं पुन्हा एकदा निरीक्षण होत आहे. काय 2 धावा. चला डावाला होते सुरुवात. पुन्हा एकदा योगेश जातोय तिसरा चेंडू घेऊन. गीतेश मात्र यास पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र आपल्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण होतंय योगेश यांचं. एकच धाव मिळतंय.
20 आणि धाव संख्या पोहोचते 20 या आकड्यावर. अजूनही तीन चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मनीष या चौथ्या चेंडूसाठी सामोरा जाईल योगेशला. जबरदस्त प्रहार केला होता गीतेश याने आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल समीर याचं. षटकातील चौथा चेंडू मनीषसाठी योगेश घेऊन जातोय. मोठ्या फटक्यांची गरज आहे साई गणेश. आणि इथे मात्र कव्हरच्या दिशेने चांगला झेल टिपण्याची संधी होती. चेंडू जातोय सरळ सीमारेषेबाहेर. 4 धावांसाठी चौकार. एक चौकार वसूल केलेला आहे. अजून या डावातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या 24. नक्कीच 30 धावसंख्येपर्यंत जाण्याची संधी आहे. बघूया पोचता येते क्या. 5वा चेंडू मोठा फटका. चेंडू जातोय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या वरून. पुन्हा एकदा झेल टिपण्याची संधी होती मात्र क्षेत्ररक्षण झालेलं आहे. 2 धावा पळून काढण्याचं यश मिळालेलं आहे. 3री धाव देखील इथे पूर्ण होत आहे आणि या 3 धावेनेशी धावसंख्या पोहोचते 27. जबरदस्त रनिंग आपण पाहिली या क्रीजवर 2 फलंदाजांची. फटका पण एक जबरदस्त होता मनीष यांचा. शेवटच्या चेंडूसाठी गीतेश. बघूया कुठला आक्रमक फटका आपल्याला या शेवटच्या चेंडूवर पाहायला मिळणार आहे. धावसंख्या 27 आणि अतिशय मंद वेगाने टाकलेला चेंडू खेळून काढलेला आहे कव्हरच्या दिशेने. 1 धाव पूर्ण. 2री धाव घेण्याचा प्रयत्न. 2री देखील पूर्ण. इथे मात्र मनीष भोईर जबरदस्त कामगिरी करतायत आणि 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. या 3 धावेची धावसंख्या 30 वर पोहोचलेली आहे आणि जिथे कमी तिथे आम्ही या संघाला 31 धावांचं आव्हान दिलेलं आहे. 10 सव्वा 10च्या धावगतीने 31 धावा पूर्ण करायच्या आहेत. आव्हानाचा पाठलाग करायचा आहे. जिथे कमी तिथे आम्ही या संघाला. यानंतर होणारा सामना सान्वी 11 विरुद्ध गौरीमाता 11. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचं आहे नाणेफेकीसाठी. सान्वी 11 विरुद्ध गौरीमाता 11. आणि दुसऱ्या डावाचं धावतं समालोचनासाठी मी हार्दिक केणी यास आमंत्रित करतोय. यापुढील होणारा सामना सान्वी 11 आणि गौरीमाता 11 सर्व दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करूया. आणि जो मैदानामध्ये ऑनफिल्ड सामना सुरू आहे. एका बाजूला साई गणेश 11 आणि दुसऱ्या बाजूला जिथे कमी तिथे आम्ही. या 2 संघांमध्ये सामना आपण पाहतोय. चला त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि 2 फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे. जास्त वेळ न दवडता हरणवाडी प्रीमियर लीग 2026 पर्व 8वे आणि 8व्या पर्वाचा चॅम्पियन बनण्याकरिता आज प्रत्येक संघ या ठिकाणी जीवाची आकांक्षा करत असताना जीव ओतून प्रयत्न या ठिकाणी करतायत. प्रयत्नांची पराकाष्ठा या ठिकाणी आपण पाहतो या मैदानावरती. आणि प्रत्येक प्लेअरने जे एफर्ट्स या ठिकाणी घेतले गेले त्यामध्ये झेल असो, त्याच्या व्यतिरिक्त फिल्डिंगचा दर्जा असो, या सर्व काही गोष्टी आज आपण पाहिल्यात.
दोन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. टार्गेटचा जर विचार केला तर टार्गेट समोर ठेवले गेले एकंदरीत 31 धावांचा पाठलाग या ठिकाणी 3 षटकांमध्ये करायचा आहे. कमिटी मेंबर्स प्लीज आपण मायक्रोफोनशी संपर्क साधा. कमिटी मेंबर्स प्लीज आपण मायक्रोफोनशी संपर्क साधा. अभिषेक भोईर आपण कुठे असाल मायक्रोफोनशी संपर्क साधा. अभिषेक भोईर. एकतीस धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. 3 षटकांमध्ये 10 पूर्णांक इथे आपण पाहतोय 30च्या सरासरीने बॅटिंग करावी लागणार आहे. 31 धावा या ठिकाणी 3 षटकांमध्ये चेस करायचे आहेत. सर टॉस रिया या ठिकाणी आपण पाहतोय सानवी 11 टीमचे कॅप्टन सर टॉस रिया, गौरी माता 11 टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. यस टॉस आपण या ठिकाणी करतोय. एकतीस धावांचा चेज या ठिकाणी समोर ठेवला गेला 3 षटकांमध्ये. पहिल्याच बॉलला रिस्पेक्ट देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला फलंदाजाच्या माध्यमातून. योगेश आणि रिंकेश ही जोडी आपण पाहतोय. 17 बॉलमध्ये 31 धावा आता बनवायच्या आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती दाखल होईल. स्ट्रायकिंगवरती योगेशला आपण पाहतोय. अनुभव भरपूर मोठा आहे या फलंदाजाकडे. दुसऱ्या बाजूला रिंकेश चर्चेमध्ये असलेला हा फलंदाज. अजून चांगला बॉल मैदानामध्ये डिलिव्हर केला गेला. 2 चेंडूंचा केला आतापर्यंत झाला मैदानामध्ये आणि 2 चेंडूंनंतर धावसंख्या फलकावरती आतापर्यंत स्कोर कार्डवरती लागलेली नाहीये. प्रफुल्लजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभसे टॉस या ठिकाणी केला जाईल. आजच्या दिवसातील जो 9वा सामना आपल्याला पाहायला मिळतोय 2 संघांमध्ये. एका बाजूला सानवी 11 आणि दुसऱ्या बाजूला गौरी माता 11 या 2 टीममध्ये सामना आपल्याला पाहायला मिळेल. एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली गेली आणि या सिंगलने आता खातं ओपन झाले. एक धाव जोडली जाईल टीमच्या अकाउंटमध्ये. 31 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि आतापर्यंत 31 धावांचा पाठलाग करत असताना मागील 3 बॉलमध्ये तो कुठेतरी सकारात्मक दृष्टिकोन दिसलेला नाही आहे फलंदाजांच्या माध्यमातून. आणि चांगली गोलंदाजी या ठिकाणी होताना आपण पाहिले गोलंदाज मनीषच्या माध्यमातून. मनीष भोईर यांच्यासाठी प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयांचं कॅश प्राईज कट्टा ग्रुप यांच्या माध्यमातून हे कॅश प्राईज आपल्याला पाहायला मिळते. सानवी 11 आणि गौरी माता 11 या 2 संघांमध्ये टॉस त्या ठिकाणी केला जातोय. प्रफुल्लजी म्हात्रे साहेब त्या ठिकाणी उपस्थित आहेत. या बॉलवरती स्विच हिट, जबरदस्त फटका, ग्रेट शॉट ऑफ द मॅच. सरळ चाललाय सीमारेषा पलीकडे षटकार. 6 धावा. कॅमेरामॅन आपण टॉस बॉक्सच्या दिशेने फोकस करायचं आहे. काय फटका खेळला होता रिंकेशच्या बॅटमधून. 6 धावांची मोहर या ठिकाणी उमटवली गेले. पहिल्याच बॉलवरती तो ट्रेडमार्क आणि ती सिग्नेचर आपल्याला पाहायला मिळाली बॉलवरती 6 धावांची. पुन्हा एकदा स्विच हिट आणि या देखील बॉलवरती चांगले रन्स मिळून जातील. बॉल सरळ सीमारेषा पलीकडे. वन्स अगेन बाउंड्री चौकार. सानवी 11 संघाने टॉस त्या ठिकाणी जिंकलाय. धावसंख्या फलकावरती 11. आतापर्यंत 5 बॉलचा खेळ मैदानामध्ये झालाय. काय बॅटिंग करत असताना मैदानामध्ये आपण पाहतोय मिस्टर रिंकेश त्याच्या बॅटमधून आलेले स्विच हिट. कारण त्याला देखील माहिती आहे लेफ्टी बॅटरसाठी ॲडव्हान्टेज आपण राईट हँड बॅटर आहोत आणि जो ऑफसाईडमध्ये जो वारा आपल्याला पाहायला मिळतोय त्या दिशेला जर आपण बॅट जरी स्पर्श केली तरी फार वेगाने बॉल ट्रॅव्हल होईल. कारण आउटफील्ड देखील भरपूर फास्ट आहे.
परंतु जर का तुम्ही ऑन साईडला इथे मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करत असाल तर तिथे 10 मोठ्या फटक्यांपैकी फक्त 2 असे मोठे फटके असतील जे क्लिअर होतील आणि तुमचे 8 मोठे फटके ते मात्र फ्लॉप ठरतील, कारण आजच्या दिवसामध्ये ऑन साईडला षटकार मारणं कठीण झाले या मैदानावरती. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला, एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि 2 धावा त्या ठिकाणी परिपूर्ण होत असताना पाहायला मिळत आहेत. 31 धावांचा पाठलाग करायचा तर समीकरण 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी 18 धाव्यांची गरज आहे. सन विलियन वन दी टॉस अँड इलेक्ट्रिक टू बॅट फर्स्ट. प्रथमतः या ठिकाणी बॅटिंग करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला गेला. या मैदानावरती टॉस जिंकणं भरपूर इम्पॉर्टंट आहे. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः या ठिकाणी आपण पाहतोय बॅटिंग करण्याचा निर्णय सन विलियन टीमने घेतलाय. बॉलिंग ट्रॅकवरती गीतेश ओव्हर नंबर 2 मध्ये या ठिकाणी दाखल झाल्यात. दुसऱ्या षटकामध्ये 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी 18 धाव्यांची गरज, हे सामनाचं समीकरण मैदानामध्ये आपण पाहतोय. मागच्या ओव्हरमध्ये 13 धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या, त्यामध्ये 2 स्विच हिट होते. रिंकेशच्या बॅटमधून 2 नॉन स्ट्रायकिंगवरती आहे. योगेशला इथून चांगली साथ द्यावी लागणार आहे, एक चांगला साथीदार त्याला बनावा लागणार आहे. बॅटची कडा तरीकेने घेतली होती. फर्स्ट स्लिपमध्ये शतक तरीकेने आहेत. 1 धाव या बॉलवरती मिळेल आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 14 या आकड्यावरती. 14 रन्स स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. 11 बॉलमध्ये विजयासाठी आता बनवायच्यात 17. स्ट्रायकिंगवरती खऱ्या अर्थाने डेंजरस बॅटर मिस्टर रिंकेशला आपण पाहतोय. कालच्या दिवसामध्ये देखील याची भरपूर चर्चा होती, आज देखील भरपूर चर्चा रिंकेश नावाची आपल्याला पाहायला मिळते आणि चांगल्या पद्धतीने आतापर्यंत त्याने बॅटिंग केले. मोस्लेची स्विच हिट, परंतु इथे या बॉलवरती यू मिस आय विल डेफिनेटली हिट जाणलं होतं. स्विच हिट केले आणि बरोबर यॉर्कर डिलिव्हर केला आणि यष्टांच्या मधोमध हा बॉल विकेट जात असताना गॉन. नवीन फलंदाज अनिकेत मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला होता आणि याच यॉर्करवरती विकेट मिळाली. एक डेंजरस बॅटर आता 10 बॉल आणि 10 बॉलमध्ये विजयासाठी समीकरण 17 धाव्यांचा आपण पाहतोय. अनिकेत हा नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय. 2 चेंडूंचा खेळ झाला. गीतेशची चांगली गोलंदाजी मागच्या 2 बॉलमध्ये पाहायला मिळाला. परफेक्ट लाईन अँड लेंथवरती बॉल डिलिव्हर्ड केले गेलेत. हा शॉर्ट बॉल त्या ठिकाणी क्रॉस अँगलने या ठिकाणी खेळलं होतं. बॉल जातोय टीपमध्ये. एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे. दोन्ही गाडी एका स्ट्राईकवरती आणि इथे नक्कीच विकेट गमवावी लागणार आहे. अनिकेत तंबूच्या आसराला परतत असताना कॉन. फिल्डर कोण होता? फिल्डर कोण होता? फिल्डर नितेश किनी मारतो मी माझंच ना बॅटी लावली बांधे. बॅट्समॅन कोण गेला? समीर किनी मारला तर मारेल, तो बॅटिंग केली तर मारेल. मारा पण मारा पण 9 बॉल आणि 9 बॉलमध्ये 17 धाव्यांची गरज. अतिशय महत्त्वाच्या क्षणाला विकेट गेली अनिकेतची. अनिकेत फ्लॉप ठरताना पाहायला मिळाला. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय मिस्टर गीतेश या ओव्हरमधील पुढचा बॉल स्टेप आउट करून चांगल्या पद्धतीनं कव्हर ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. स्टॉप देखील दिला गेला आहे बॉलला. तत्पूर्वी 2 धावा या बॉलवरती मिळत आहेत. आता समीकरण येणारे बॉल आहेत 8 आणि 8 बॉलमध्ये 15 धावा. येणाऱ्या 8 चेंडूंमध्ये 15 धाव्यांची गरज. चांगला ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळाला. स्टेप आउट केला. त्यानंतर क्रॅकिंग ड्राईव्ह थ्रू दी कव्हर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. क्षमस्वी 14 धाव्यांची गरज आहे. याआधी रनआउटच्या माध्यमातून जो विकेट दुसऱ्या धावेवरती केला होता. 8 बॉलमध्ये 14ची गरज. हे सामन्याचं समीकरण मैदानामध्ये आपण पाहतोय. पुढचा बॉल या ओव्हरमधील
या बॉलवरती स्टेप आउट केलाय, ओव्हर दी कव्हर हा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी शतषकाला निवडला आणि विकेट जात असताना पाहायला मिळते. आता 7 बॉल 14ची गरज. गॉन. मस्त खेळत ना एकदम फिक्सर पकडला. बॅटच्या बरोबर खाली लागला तो, नुसता थोडा वरती लागला असताना तरी गेला असता. बॅट्समन पण हर्षल माली. हर्षल माली नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय. धावा झाल्या स्कोर कार्ड वरती 17. लास्ट मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार त्यांनी जिंकला होता. मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर त्या मॅच मध्ये ते ठरले होते. आता इथे देखील आपली व्हॅल्यू काय आहे ते दाखवून द्यावं लागणार आहे. 7 बॉल मध्ये विजयासाठी 14 धावांची गरज. हे सामन्याचं समीकरण मैदानामध्ये आपण पाहतोय. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाले मिस्टर हर्षल. जबाबदारी मोठी असणार आहे. 5व्या क्रमांकावरती हर्षलला आपण पाहतोय. रिंकेशला वगळत असताना दुसऱ्या बाकीच्या फलंदाजांनी इथे प्रभावित केलेला नाही आहे. फाईन स्लिपला तरीकेने शतषक होते. धाव मिळणार नाही आहे. बॉल होते आता 6 बॉलमध्ये विजयासाठी 14 धावांची गरज. पुढचा सामना 2 टीममध्ये आपण देखील रेडी राहायचं आहे. एका बाजूला सानवी 11 आणि दुसऱ्या बाजूला गौरी माता 11 या 2 टीममध्ये सामना आपण पाहणार आहोत. जास्ती आहे यातली बरेच वोटिंग काय केलं नाही बरोबर. टीम 8 किती जास्त टीम पडतात. एका टीममध्ये किती पैसे तुम्ही 14 काही मध्ये काही 12 आहेत तसं आहे ना. करण की नाही बॉलिंग ट्रॅकवरती करण किनीला आपण पाहतोय. ओव्हर नंबर 3 मध्ये 6 बॉलमध्ये विजयासाठी 14 धावांची गरज आहे. वादळाचा झोत पूर्णपणे या ठिकाणी ऑफ साईडला आपल्याला पाहायला मिळतोय. राईट बॅटरसाठी आज खऱ्या अर्थाने या मैदानावरती नक्कीच अग्निपरीक्षा असणार आहे. कठोर संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला कटर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पहिलाच बॉल राऊंड द विकेटने गेला करण आणि बाहेर काढलं या बॉलला. आउट कटर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आता 5 बॉल आहेत. 5 बॉलमध्ये 14ची गरज. पहिल्या चेंडूचं खेळ मैदानामध्ये झाल्या. शेवटचे 5 बॉल या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि येणाऱ्या 5 बॉलमध्ये धावा बनवायच्या 14. इथे चांगला कव्हर ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. फ्रंट फुटला कव्हर ड्राईव्ह त्या ठिकाणी सजवलं. एकच धाव या बॉलवरती मिळेल. 4 बॉलमध्ये विजयासाठी 13 धावांची गरज. सामन्याचं समीकरण मैदानामध्ये आपण पाहतोय. आता येणाऱ्या 4 बॉलमध्ये हर्षल नावाचं तुफान मैदानामध्ये त्याला आणावं लागणार आहे. मनामध्ये चाललेलं तुफान ते जागा करावं लागणार आहे. येणाऱ्या 4 बॉलमध्ये आज खऱ्या अर्थानं नक्कीच आपण पाहतोय हर्षल काय चीज ते दाखवून द्यावं लागणार आहे त्याला. शफल झाला आणि शफल झाल्यानंतर फाईन लेगला सरळ बॉलला पाठवलंय. सीमारेषा पलीकडे षटकार. 6 धावा. शफल झाल्यानंतर ज्या पद्धतीनं हा स्ट्रोक पाहायला मिळाला धावसंख्या फलकावरती 24-24. आता समीकरण आपल्याला पाहायला मिळते. येणारे चेंडू आहेत 3 आणि 3 बॉलमध्ये 7 धावांची आवश्यकता. 3 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता. या ओव्हरमधील पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑफ्टरमध्ये शफल झाले होते. पॅटर्न बॉलमध्ये कनेक्शन झालेलं नाही आहे. जर का कनेक्शन झालं असतं या बॉलवरती तर तिथे देखील एक ड्रामा घडताना दिसला असता. आता 2 बॉलमध्ये विजयासाठी 7 धावांची गरज आहे. कमबॅक चांगलं झालं गोलंदाज करणच्या माध्यमातून. एक राईट आर्म सीमरला बॉलिंग ट्रॅकवरती आणलं गेलं आणि तितका वेग या गोलंदाजाकडे नाही आहे. परंतु ज्या पद्धतीनं बॉलला फिरवण्याची क्षमता गोलंदाज करणमध्ये चांगल्या पद्धतीनं लेग ब्रेक हाताळू शकतो हा गोलंदाज. आता 2 बॉल आहेत. 2 बॉलमध्ये विजयासाठी 7 धावांची गरज. सामन्याचं समीकरण मैदानामध्ये आपण पाहतोय. एक षटकार आतापर्यंत हर्षलच्या बॅटमधून आला आहे आणि येणाऱ्या 2 बॉलवरती देखील याच पद्धतीनं मोठे फटके खेळायचे आहेत. त्यासाठी प्रयत्न करतायत मैदानामध्ये. प्रयत्न या ठिकाणी सुरू आहेत. येणारे 2 बॉलमध्ये विजयासाठी समीकरण 7 धावांचं आपल्याला पाहायला मिळते. करण दाखल झाले बॉलिंग ट्रॅकवरती. निर्णायक बॉल घेऊन राऊंड द विकेट. इथे नक्कीच बॉल चाललाय फाईन लेगला गॅपमध्ये आणि इथे नक्कीच शतषक होती डीपमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळालं आणि अखेरकार धावचीच्या रूपामध्ये आता विकेट गमवावी लागणार आहे. 1 बॉल आणि 1 बॉलमध्ये 6ची गरज.
कुणालचा चांगला थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी होताना पाहायला मिळाली. 1 बॉल 6ची गरज. मैदान न पडत त्याचाच खेळेल तो गेम सांगेल सुट्टी. विशाल नवीन फलंदाज विशाल मैदानामध्ये दाखल झाले. 1 बॉलमध्ये 6ची आवश्यकता. येणाऱ्या चेंडूवरती षटकार इथे मारायचं आहे. नवीन फलंदाज विशाल काय आपली दाखवावी लागणार आहे. 1 चेंडू आणि 6ची गरज. राऊंड द विकेट. 1 बॉल 6ची गरज असताना बॉलला नक्कीच उडवलाय. मिड ऑफला कॅच इटचा कॉल आणि शेवटच्या बॉलवरती कॅच ड्रॉप होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे नक्कीच रनआउटच्या माध्यमातून विकेट देखील जाईल. कॉंग्रॅच्युलेशन्स. कारण आपण पाहिलं चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी केली साई गणेश 11 टीमने. या ठिकाणी नक्कीच आपण पाहतोय बाजी मारले. कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन अँड हार्ड लक. जिथे कमी तिथे आम्ही. आज ती कमी या ठिकाणी जाणवली. 31 धावा उभारल्या होत्या आणि 31 धावा डिफेंड देखील केल्यात. गोलंदाजांचं कौतुक या ठिकाणी करावं लागणार आहे. प्रशंसादायक कामगिरी त्यांची देखील आपल्याला पाहायला मिळाली.